पैशांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळालाय वळव्या मैदानाच्या दिशेनं, जिथं मात्र दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला संत ज्ञानेश्वर मधल्यावाड बिरवाडी, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय ओम साई बारसगाव. गोलंदाजी मार्केटवर गोलंदाज अशोक, समोर बॅटिंगसाठी जयेश. गोलंदाजी मार्केटवर अशोक, बॅटिंगसाठी जयेश. पहिला बॉलवर पहिला चौकार, चेंडू मात्र थर्डमॅन रिजनला फरार. धावा मिळतील 4-4-4. स्ट्राईक एंडवर जयेश, नॉन स्ट्राईक एंडवर प्रशांत. गोलंदाजी मार्केटवर अशोक. नक्कीच खजिनदार आलेले आहेत. तेजस दादा मामुनकर, बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार. आज मात्र पैशांची सगळी उलाढाल तेच करताना पाहायला मिळणार आहेत. वळिया मैदानाच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आला. इरादे स्पष्ट आहेत. मोठ्यात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाणार तो ओमसाई बारसगाव संघाकडून. अशोक यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु विवेक चव्हाणने केली आहे चुकी. सोप्पा आणि साधा झेल, इथं मात्र धरतीला दान. डोक्याला त्यानं हात लावलाय. काय घडलंय, काय बिघडलंय माझ्याकडून? कारण पाहिलं ना मित्रांनो, एखादा कठीण कॅच अगदी सोपा होऊन झेलता येतो, परंतु एखादा सोपा असा झेल अलगद हातातून निसटतो. तशीच अवस्था पाहायला मिळते ती विवेकाची. लॉंग ऑफ रिजनला झेल मात्र सुटलाय. प्रशांत यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, तितका चांगला फटका. प्रीतम आमरे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. ते प्रीतम याचं लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान त्याचं क्षेत्ररक्षण. एका दाबानं स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. अशोक नक्कीच एक चांगली गोलंदाजी अशोकची सातत्याने पाहायला मिळाली मधल्या वार्ड संघासाठी. यावेळेला लोवर फुल टॉस, पंचांच्या निर्णयाची अपेक्षा असेल. नक्कीच दोन्ही पंच अनुभवी आहेत. विलास शिंदे देखील कित्येक वर्षाचं क्रिकेट ज्यांनी खेळलंय जपलंय ते विलास शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन सनस आपल्या इथे आगमन झालेलं. आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं. सचिन सनस, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांना जर वाटलं थर्ड अंपरकडे जायचं तर इथे थर्ड अंपरचा ऑप्शन हा खुला राहणार आहे, याची नोंद घ्यायची. पंचांवर डिपेंड राहणार आहे. पंच जर घेतला तर निश्चितच हा थर्ड अंपरचा पंचा निर्णय कळवायचा. डॉट बॉल, यस, निर्धाव चेंडू. पुण्यात अशोक सज्ज झालाय. समोर आहे जयेश. यावेळेला पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा इथं मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने 1 न पुढे जाईल. 7 धावा फलकावर लागतात. मोहन पाटणे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा फटका जयेशच्या बॅट मधून हवाई हल्ला. चेंडू थांबणार नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जयेशच्या बॅट मधून आलाय षटकार. नक्कीच मोठ्यात मोठी धावसंख्या उभारावी लागणार, यात तीळ मात्र शंका नाही. समोर निखिल पारबे सारखा हार्ड हिटर बॅटर आहे. त्याला थांबवायचं असेल ना तर तुमच्याकडे धावा असणं गरजेचं आहे. धावा जर उभारल्या गेल्या तर मात्र त्याच्यावर दबाव होईल. मोठे फटके खेळण्याच्या नादात तो मात्र जाळ्यात जर आपोआप सापडेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धब्बलकावर धावा पहिल्या तर 14 धावा धब्बलकावर. पहिलं षटक संपलंय. आता मात्र गोलंदाजीवर बिरवाडीचा गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय तो बिरवाडीचा सुपरस्टार निखिल पारवे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सचिन सनस यांचं इथे स्वागत केलं जाते. मी
बंटी बिरवाडकर यांना विनंती करतो सचिन सनस यांचं इथे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निश्चितच क्रिकेटपटूंच्या मागे असलेला हा व्यक्तिमत्व आहे, त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जाते. बिरवाडीचे जे मस्त ग्रुप कुंभारवाडा जे टी शर्ट बघतोय ते टी शर्ट त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत, त्या सचिन सनस यांचा इथे सन्मान सत्कार केला जातोय. गोलंदाजी मार्केटवर बिरवाडीचा सुपरस्टार निखिल पारवे यावेळेला मात्र चांगला फटका खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावानं स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. आपण पाहिलं ना तर मोठे फटके खेळणं तितकंच गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागतील. काय करावे लागेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट लाईनचा चेंडू आणि आता मात्र फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून निखिल पारवेवर केलं गेलं आक्रमण. प्रशांतच्या वाटमधून आलाय षटकार. बॉल द्यायचा आहे, प्रेक्षकांना विनंती आहे तिथला बॉल द्यायचा आहे, सहकार्य करा. या 6 धावांना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 21-21 या आकड्यावर. यावेळेला फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच आता जो चेंडू मैदानात फेकला त्या ताईचं देखील कौतुक असेल. ती देखील मॅच पाहण्यासाठी आले, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले आणि ती देखील आम्हाला सहकार्य करताना पाहायला मिळते. धन्यवाद ताई. पुन्हा एकदा चांगला फटका, उंचावे चेंडू उडाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला. यस, फलंदाज क्रमांक पहिला इथं मात्र प्रशांत बाद. ज्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक प्रशांतनं षटकार ठोकले त्या प्रशांतला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. तर नक्कीच या स्पर्धेसाठी मात्र पाहिलं, एखादी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी देणगीदार हा महत्त्वाचा दुवा असतो. कारण देणगीदारांशिवाय एखादी स्पर्धा पूर्णच होऊ शकत नाही. ज्यावेळी तुमच्याकडे स्पॉन्सर नसेल ना तर ती स्पर्धा तुमच्याशिवाय त्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. यामध्ये पाहिलं ना तर बिरवाडी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांतदादा मामुनकर यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची जी भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळतो तो त्यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यानंतर सौरभ ताटरे यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचा चषक, तर तिसऱ्या क्रमांकाचा चषक हा प्रतिम सावंत आमशेत यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आणि चतुर्थ क्रमांकाची चषक आहे तो ओमसाहेब आरसगाव संघाने दिलाय. तर नक्कीच आरिफ अंतुले यांनी मालिकावीराचा चषक इथं मात्र प्रदान केलाय. त्यानंतर जयेश मोरे यांनी परेश सावंत यांनी फोकस स्पोर्ट्स कडून ची एक बॅट मॅन ऑफ द सिरीज साठी देण्यात आली आहे. तर सतीश मोरे यांच्याकडून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मंगेश शेलार यांच्याकडून बेस्ट फिल्डरचा चषक देण्यात आलाय. तर निखिल गुरव चॅम्पियन स्पोर्ट्स बिरवाडीचे मालक यांच्याकडून बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी 3 टी शर्ट देण्यात आलेले आहेत. तर सुनील शिंदे, फहीम आलेकर आणि बशीर चापेकर या मंडळींनी ज्या मॅन ऑफ द मॅचचा प्रत्येक चषक आहे तो या मंडळींकडून देण्यात आला तिघांकडून. तर प्रनिल वाटाडे, अतुल माने यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी भेट देण्यात आलेली आहेत. सौरभ ताटरे यांच्याकडून ऑरेंज आणि पर्पल कॅप देण्यात आलेले आहेत. तर कृष्णाकडू कुंभारवाडा यांच्याकडून तर नक्कीच या स्पर्धेसाठी 5 नंबरचं जे बक्षीस आहे ते कृष्णा कडू यांच्याकडून देण्यात आलं आहे. आणि या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू वापरण्यात आले, सिक्सरचा चेंडू या स्पर्धेसाठी वापरण्यात आला आणि जेवढे बॉल वापरण्यात आलेत ते सन्मान्य आमशेत गावचं युवा नेतृत्व राकेश दादा मामुनकर यांच्याकडून देण्यात आलंय. आणि या स्पर्धेसाठी 3 दिवस पाण्याची व्यवस्था आणि आर्थिक मदत काळभैरव नाडगाव संघाने केली आहे. तर मस्त ग्रुप कुंभारवाडा संघाने देखील आर्थिक मदत केलेली आहे. मनोज काळीजकर सदस्य रायगड जिल्हा परिषद यांनी देखील आर्थिक मदत केलेली आहे. बाबूदादा मामुनकर सरपंच काळीज खरवली ग्रामपंचायत यांनी देखील आर्थिक मदत केलेली आहे.
बाळदादा मामुनकर अध्यक्ष पॅकर ग्रुप बिरवाडी यांच्याकडून देखील आर्थिक मदत आलेली आहे. राजेशजी अरुणकर यांच्याकडून देखील आर्थिक मदत आलेली आहे. कैलासवासी पिंटा सारंग यांच्या स्मरणार्थ देखील आर्थिक मदत आलेली आहे. त्यानंतर तुळशीराम भोसले शाखा प्रमुख यांच्याकडून देखील आर्थिक मदत आलेली आहे. खरोखर या सर्व देणगीदारांचा बिरवाडी असोसिएशन खूप खूप आभारी आहे. पहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आंबरे याच्यावर हल्ला चढवला गेला. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 षटकार. 41 धावा धावफलकावर. खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळतीये. त्याचा पुरेपूर खरपूस समाचार जयेश मैदानाच्या आतमध्ये घेतोय. वैयक्तिक 27 धावांवर खेळताना पाहायला मिळतो तो जयेश. काय बॅटिंग करतोय. प्रीतम याला मात्र थोडासा विचार करायला भाग पाडलाय. यावेळेला बॅटची कडा टॉपेज झेल टिपलाय. फलंदाज बाद. चुकी होताना पाहिल्या मिळते. बॅटची कडा घेतोय. चेंडू पाहिल्यानं तर जातोय तो लेग स्लिपला आणि परफेक्ट तिथं क्षेत्ररक्षक आपली कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय. फलंदाज क्रमांक 2 जयेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच अंकुश जाधव. नक्कीच प्रशांत दादा यांच्याकडून देखील एक अंकुश जाधव यांच्यासाठी बक्षीस देताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाराला 100, दुसऱ्या षटकाराला 200, तिसऱ्या षटकाराला 300. जेवढे षटकार मारतील ना तेवढं प्राइस 100 ने वाढत जाईल. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 2 चेंडूवर 2 आले ना तर 300 रुपये मिळतील. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि पाहिलं तर अंकुश जाधव बॅक टू द पवेलियन. त्रिफळा उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि हा बॉल असेल ना प्रीतमचा हायट्रिक असेल. प्रीतम आंबरेची या स्पर्धेतली जर हायट्रिक पूर्ण झाली तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ही प्रीतम आंबरे याच्या नावावर जाणार आहे. प्रीतम यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यानंतर प्रीतमने जे कमबॅक केलंय ना ते अफलातून आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावर थांबली आहे आणि 42 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी मधल्या आवाड संघाला असणार आहे. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. सागर जाधव. त्याला झटपट मैदानात जायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बारसगाव संघ आपल्याला विनंती राहणार आहे झटपट मैदानात जायचं आहे. यानंतर एक सामना होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ विरुद्ध मस्त ग्रुप कुंभारवाडा हाही सामना 3 षटकाचा राहणार आहे आणि त्यामधला विजेता संघ हा अंतिम 5 मध्ये जाईल. 5 नंतर ड्रॉ काढले जातील. पहिल्या 2 चिठ्ठ्या उडवतील ते प्री क्वार्टर फायनल ही होणार आहे. याची नोंद घ्यायची. क्वार्टर फायनल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि ते 3 संघ हे सेमीफायनलला पोहोचणार आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सलामीसाठी येते तर मयूर आणि निखिल ही जोडी.
प्रतीक, या जोडीबद्दल काय म्हणशील? कारण भरपूर वर्षांनंतर ही जोडी बिरवाडच्या या मैदानावर दिसते. एकंदरीत या दोघांच्या खेळाबद्दल तुला काय वाटते? नक्कीच दोन्ही पाहिले ना तर हार्ड हिटर फलंदाज आहेत. एकानं मात्र आपला काळ गाजवलेला होता, तर दुसरा आता पाहिलं तर आपला काळ गाजवताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज पाहिलं तर प्रशांत दादा, ही जोडी मी फायटर बिरवाडीच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या एक 4-5 वर्षापूर्वी, त्या मैदानामध्ये ही जोडी ओपनिंगसाठी देखील दाखल होताना पाहिली आहे. नक्कीच दोन्ही खेळाडू प्रतीक जर संघाकडून प्रतीक जर बघितलं तर आंतर म्हणजे इंटर MIDCला जर कोणाला जर पहिलं निखिलला कोणी खेळवलं असेल ते सँडोजने केलेलं आहे. सँडोजमधनं सुरुवात त्यांनी इथली इंटर MIDCची केलेली होती आणि अतिशय सुरेख असे खेळ त्यांनी त्यावेळी केलं होतं. नक्कीच तेव्हा त्याच वर्षाला सँडोजने देखील एक कारनामा केला होता लक्ष्मी ऑर्गॅनिकला हरवण्याचा. त्याच वर्षी निखिल पहिल्यांदा इंटर MIDC क्रिकेटची टुर्नामेंट खेळला होता आणि लक्ष्मी ऑर्गॅनिकला एकमेव लक्ष्मी ऑर्गॅनिकची हार होती पूर्ण स्पर्धेत, ती हार सँडोज सोबत होती. संपूर्ण स्पर्धेत एकच लक्ष्मी संघाचा पराभव होता आणि तो पराभव मात्र सँडोजने केला होता. गोलंदाजी मार्केटवर जयेश, समोर निखिल पारवे, रायगड जिल्ह्याचा सुपरस्टार. पहिल्या चेंडूवर पहिला झटका, इथं 440 ओव्हरचा झटका. वा भाई वा जयेश, काय खेळ केलाय जयेशनं. परफेक्ट जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यात अलगद अडकलाय तो निखिल पारवे. मैदानाच्या बाहेर जाताना निराश हताश झालाय. आज पाहिलं तर जयेशचा दिवस आहे की काय. बॅटिंग मध्ये देखील त्याचाच बोलबाला, 27 धावा आणि पहिल्या चेंडूवर रायगड जिल्ह्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा सुपरस्टार बॅटर निखिल पारवेला डगआउटचा रस्ता दाखवताना पाहायला मिळतोय. जयेश यावेळेला बॅटची कडा, दुसऱ्या चेंडूवर दुसरा धक्का. आता पाहिलं ना तर अडचणी वाढत चालल्यात. अडचणीनं सांगा बुलाती है मगर जाने का नाही. इथं मात्र अडचणी बोलवतात आणि एका मागोमाग एक फलंदाज डगआउटचा रस्ता धरताना पाहायला मिळतात. आता पाहिलं तर सुशांत जंगम मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. जयेश, कौतुक होणं गरजेचं. हॅट्रिक बॉल असेल, या चेंडूवर जर विकेट आली तर या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक जाईल जयेशच्या नावावर. नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे जयेशचं. परंतु सुशांत जंगमने त्याला आसमान दाखवलंय. मिड विकेटच्या डोक्यावरून सुशांतच्या बॅटमधून आलाय षटकार. नक्कीच तुमचा प्रतिस्पर्धी जेवढा मोठा असतो ना तेवढी तुमच्यात लढण्या आणि जिंकण्याची जिद्द देखील तेवढी मोठी होते. कारण समोरचा प्रतिस्पर्धी मोठा आहे, आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लढल्याशिवाय पर्याय नाही आणि तेच करताना पाहायला मिळतोय तो ओमसाई बारसगाव संघ. अजून एक जयेश, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढला. स्टेट डाऊन द विकेट, चेंडू फरार. सुशांत जंगम मधल्यावर संघासाठी उभा राहिलाय. मित्रांनो, गरजेला उभा राहतो ना तो देवापेक्षा मोठा असतो. आज मात्र हिरो बनण्याची संधी चालून आली आहे आणि ती संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय तो सुशांत जंगम. त्यावेळेला पुलटा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला, स्टेअर केला, लॉंग ऑन रिजनला ढकलून दिलाय. एक धाव जरूर मिळणार आहे, परंतु या षटकार चौकार आणि मधल्यावर संघावर जो दबाव निर्माण झाला होता ना, प्रेशरमध्ये जसा प्रेशर तयार होतो आणि त्याला रिलीज करण्याचं काम त्याची शिट्टी करत असते, तसा इथं मात्र प्रेशर तयार झाला होता तो मधल्यावर संघावर, परंतु त्याला रिलीज करण्याचं काम या सुशांत जंगमच्या 2 मोठ्या फटक्यांनी केलंय. आता मयूर मोरे, बिरवाडीचा आणखीन एक सुपरस्टार,
आणि आता मात्र उडवलाय समोरच्या दिशेला. पहिल्या बॉलवर पहिला षटकार. चेंडू घेऊन यायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे तिथला चेंडू घेऊन यायचा आहे. जे खेळाडू आहेत त्यांना विनंती राहणार आहे चेंडू घेऊन यायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. अडचणीत सापडलेला सामना इथं पाहिलं सुशांत जंगम आणि मयूर मोरे या जोडीने संघाला अडचणीतून बाहेर काढलंय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट आल्या. त्यानंतर मात्र आक्रमण. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केला. चेंडू ढकलून दिलाय लॉंग ऑन रिजनला. एकच धाव मिळणार आहे. एका धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. गोलंदाजी मार्केंडवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुजल. मयूर मोरे बिरवाडीचा सुपरस्टार. खेळ कोणताही असो, ज्या खेळाडूने आपल्या नावाचा डंका प्रत्येक मैदानात वाजवलाय, ते क्रिकेटचं मैदान असो नाहीतर कबड्डीचं मैदान असो, मयूर मोरे या नावाचा बोलबाला कायम राहिलाय. शॉर्ट पी लाईनचा चेंडू तितका दर्जेदार देखना फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मयूर मोरेच्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार. तर नक्कीच मंगेश दादा दळवी एक क्रिकेटला जाणणारं, क्रिकेटला जपणारं हे काळीज गावाचं व्यक्तिमत्व. त्यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सुजल आपल्याला पाहायला मिळतो. सुजलवर आक्रमण चढवलंय मैदानाच्या आतमध्ये. मयूर मोरे अनुभव मोठा. तिसरा फटका देखील तितका देखना. स्क्वेअर लेग रिजनला कार्पेटच्या साह्यानं चेंडू पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या चालवलाय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 26 धावा दाखल का बरं 26. मयूर मोरे पाहिलं ना थोडीशी पायात दुखापत आहे, परंतु पाहिलं तर खेळाची जिद्द त्याला शांत बसून देत नाही. डान्सिंग डाऊन द विकेट. आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हवा याला षटकार. पुन्हा एकदा सुजल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळला. लॉंग ऑन रिजनला चेंडू निघून जातोय. एक धाव मिळतीये. खराब थ्रो जरूर झाला होता, परंतु बॅकअप ओमसाहेब आरसगाव संघाचा चांगला आहे. धावफलकावर दाबा पाहिला तर 33-33. अजूनही सामना जिंकण्यासाठी पाहिलं ना तर 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. शॉर्ट पी लाईनचा चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय. फटका फसलाय. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. यस, फलंदाज क्रमांक 3 सुशांत जंगम डगआउटच्या दिशेनं. या सामन्यातला विजेता संघ विरुद्ध मत्स्य ग्रुप कुंभारवाडा असा सामना होणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. मत्स्य ग्रुप कुंभारवाडा संघ कर्णधार आणि या सामन्यामधला विजेता होणारा संघाचा कर्णधार लगेचच नाणेफेक होणार आहे. नक्कीच तेजस मामुनकर याचं देखील कौतुक या मंचावरून करणं तितकंच गरजेचं आहे. कारण तेजस मामुनकर पाहिलं ना तर स्टेजवर न बसणारं व्यक्तिमत्व आहे. मैदानाच्या चारी बाजूनी मैदानाच्या एकदा MMA क्रीडांगणावर दाखल झालं ना का चारी बाजूनी फेऱ्या मारण्याचं काम, चेंडू हरवलेला चेंडू आणून देण्याचं काम. परंतु तेजस मामुनकरचे कार्यकर्ते आज कुठेतरी दिसत नाहीयेत. रोशन पार्टे आणि निखिल गुरव यांनी या सामन्यासाठी बॅट्समन, बॉलर आणि फिल्डर यासाठी टी शर्ट दिलेले आहेत चॅम्पियन स्पोर्ट्सकडनं. तर आपण या दोघांचाही तिथे सत्कार आणि सन्मान करतोय. मी रोशन पार्टे आणि निखिल गुरव याला विनंती करतो आपल्या सत्कार सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रत्येक जण आपल्या परीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
छोटी मोठी अशी हातभार लावतोय आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी होते असं म्हटलं तरी का वावगं ठरणार नाही. कारण काल जर आपण बघितलं यूट्यूबवर जेव्हा लाईव्ह झाली त्यावेळी पुण्यातले 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळतो असा दीपक सरांना फोन आला होता. परंतु एवढी स्पर्धा अतिशय चांगली शिस्तबद्ध पद्धतीने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज होती. आता मात्र सामना येऊन पोहोचलाय तो 5 चेंडू आणि 8 धावांवर. मयूर मोरे हलक्या हाताने चेंडू स्टेअर करतोय, ढकलून देतोय लॉंगॉनच्या रिझन मध्ये. नक्कीच चांगली बॅटिंग मयूर मोरे याची राहिली आहे. अफलातून मागच्या सामन्यात देखील त्याचा दर्जेदार खेळ सगळ्यांनाच पाहायला मिळालाय. यावेळेला विवेक, यावेळेला समोरच्या दिशेला स्टेट डाऊन द विकेट. विवेकच्या बॅट मधून हा हवा यल्ला षटकार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि केवळ 2 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक राहिली आहे. विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहिलाय तो मधल्या वाड बिरवाडी संघ. तर कुंभारवाडा संघाचा कॅप्टन, चला या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कुंभारवाडा, मस्त ग्रुप कुंभारवाडा विरुद्ध इथून जिंकेल तो संघ, परंतु लढावं लागेल ओमसाई बारसगाव संघाला. सामना सोडून चालणार नाही. 4 बॉल 2 ची गरज आहे. पाहिलं ना, 2 चेंडू जर निर्धाव आले ना तर समोरच्या संघावर प्रेशर बनणार आहे. 2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. यावेळेला पहिला बॉल आला निर्धाव. अजून एक बॉल जर डॉट आला ना तर आणखीन ट्विस्ट, नवा ट्विस्ट अजून सामन्यात तयार होईल. तीन चेंडू 2 धावांची गरज. हा बॉल डॉट यायला हवा. यावेळेला समोरच्या दिशेला खेळून काढलाय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला आहे, परंतु चेंडू थांबणार नाही आहे. सीमा रेषा पार आणि इथं मधल्या वाड संघ या स्पर्धेतला दुसरा क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा संघ ठरलाय. चला, मस्त ग्रुप कुंभारवाडा विरुद्ध मधल्या वाड संघ लगेच सामना होणार आहे. सामना 3 षटकाचा चेंडू जुने दिले जाणार आहे. याची नोंद घ्यायची. नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय तो